सोनम वांगचुक यांचं उपोषण अखेर 26 दिवसांनंतर मागे। मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी सकारात्मक चर्चा। देशात संभाव्य हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय। सोनम यांचं ट्विट। कॉकरोच जनता पार्टी आणि सरकारची आज दुपारी महत्त्वाची बैठक। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह बैठकीला उपस्थित राहणार। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष। कॉकरोच जनता पार्टीकडून आज देशव्यापी शांततापूर्ण आंदोलन। विद्यार्थी संघटना सामाजिक संघटनांना सहभागी होण्याचं आवाहन। आरएएफ आणि दिल्ली पोलीस मोठ्या संख्येने जंतर मंतरवर। सुरक्षिततेही मोठी वाढ। दिल्लीतील 17 मेट्रो स्थानक आजही बंद। राजीव चौक आणि मंडी हाऊस स्थानकामध्ये इंटरचेंजची सुविधा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पुढील आदेश येईपर्यंत मेट्रो स्टेशन्स बंद। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली। शिक्षण सचिव विनीत जोशींना पदावरून हटवलं। नरेश पाल गंगवार भारताचे नवीन शिक्षण सचिव म्हणून नियुक्त। ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यार्थ्यांसाठी आज दादरमध्ये राष्ट्रगीत गायन। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दुपारी 4 वाजता तिरंगा फडकणार। आदित्य ठाकरेंकडून विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचं आवाहन। मुंबईमध्ये पोलिसांचं महिला आंदोलकासोबत एका पोलिसाचं गैरवर्तन। पोलिसांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा। व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह रोहित पवार यांची मागणी। पक्ष नेतृत्वावरून एनसीपीचं विलीनीकरण रखडलं। सुनेत्र पवार आणि पार्थ पवार यांचा विलीनीकरणाला विरोध। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील उपाहारगृहाला टाळं। 15 दिवसांसाठी उपाहारगृहाचा परवाना रद्द। ताकामध्ये माशी आणि कांदा भजीत प्लास्टिक आढळल्यानं एफडीएची कारवाई। शिर्डीमध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान वाद। साई समाधीवर बसल्यानं अभिनेता संजय मिश्रावर ग्रामस्थ संतप्त। पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून चौकशीचे निर्देश।